नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. चला आज आपण तोंडी लावणीसाठी सुकी चटणी बनवूयात. इथे मी पाऊण वाटी कारळे घेतलेले आहेत. याच्यामध्ये बारीक मुरमाचे खडे असतात, तसेच भरपूर घाण असते, म्हणून चाळून घेऊन निवडून घ्यायचे आहेत. कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाल्यावर 1 चमचा साधे जिरे घालूया. गॅसची आच कमी करून जिरे हलकेसे गरम करून घेऊयात. जास्त भाजायचे नाही आहेत, जास्त भाजले तर त्याचा वास निघून जातो. जिरे आपले भाजून झालेले आहेत, बाजूला काढूयात. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा घालून आपण गॅसची आच कमी करून छान भाजून घेऊयात. तिळामुळे चटणी चविष्ट तर होतेच, पण छान मिळूनही येते. तीळसुद्धा आपले छान खमंग वास येईपर्यंत भाजून झालेले आहेत. मोठ्या आचेवर तीळ भाजले तर ते करपतील आणि चटणीमध्ये त्याची कडू चव जाणवेल. तीळसुद्धा भाजून झाल्यावर बाजूला काढायचे आहेत. आता निवडून घेतलेले कारळे घालूयात. कारळेसुद्धा आपण गॅसची आच मंद ठेवून छान सुवास येईपर्यंत भाजून घेणार आहोत. मोठ्या आचेवर कारळे भाजले तर ते लवकर काळे पडतील आणि असे भाजलेल्या कारळ्याची चटणी चवदार लागत नाही. चला, कारळे आपले भाजून झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात. लगेच वाटायची गडबड करायची नाही आहेत. कारळे थोडे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन भाजलेले जिरे, भाजलेले तीळ आणि चवीप्रमाणे मोठे मीठ घालूयात. भांड्याला झाकण लावून चालू बंद करून कारळे वाटून घेऊयात. जास्त वेळ मिक्सर फिरवला तर कारळे आणि तिळातून तेल सुटेल. सातारा कराड भागात याला कारळे म्हणतात. काही ठिकाणी याला खुरासणी, कोरटे किंवा काळे तीळ म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कारळे आपले छान वाटून झालेले आहेत. आता तिखटपणासाठी याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. थोडी चव बघून याच्यामध्ये मीठ जर कमी वाटत असेल तर घाला, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल. अर्धा ते 1 मिनिट आपण परत फिरवून घेऊयात. अर्धा ते 1 मिनिट फिरून झाल्यावर कारळ्याची आपली चटणी तयार झाली आहे. ही चटणी फ्रीजशिवाय महिनाभर टिकते. आता ही चटणी खायची कशी? ताटामध्ये गरम गरम भाकरी घ्यायची. कारळ्याची चटणी घेऊन त्यामध्ये खड्डा करायचा. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट आणि कच्चं तेल घ्यायचं. भाकरीचा तुकडा मोडून मिक्स करून या चटणीचा आस्वाद घ्यायचा. तसेच गवारी, दोडका, कारले याची सुकी भाजी असू द्यात किंवा लपथबी पातळ आमटी असू द्यात. शेंगदाण्याच्या कुटासोबतच या चटणीचा 1 चमचा घातला तर आणखीनच पदार्थाची चव वाढते. चला तर मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.